तुमचे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे बुडणार तर नाहीत ना, अशी तुम्हाला भीती वाटते का? तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्युच्युअल फंडमध्ये तुमचे भरलेले पैसे बुडू शकतात किंवा नाही हे जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदले. मागच्या 22 वर्ष झाले फायनान्समध्ये स्वतःला श्रीमंत बनवण्याचा प्रयत्न करत होतो आणि आय हॅव डन दॅट बिफोर 10 इयर. आणि मी मागच्या 10 वर्षापासून लोकांना मदत करतोय फायनान्शियली फ्री होण्याची. खूप साऱ्या लोकांना भीती वाटते की मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे बुडणार तर नाहीत ना. मित्रांनो, ही भीती चांगली का वाईट? तर माझं उत्तर असं आहे की तुम्ही ही भीती बाळगणं कुठेही पैसे गुंतवताना हे योग्य आहे. म्युच्युअल फंडच काय, क्रिप्टो करन्सी काय, तुमची करन्सी मार्केट असेल, तुमचं शेअर मार्केट असेल, तुम्ही कुठंही कोणत्याही गोष्टीमध्ये पैसे गुंतवत असाल आणि तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की माझे गुंतवलेले पैसे बुडणार तर नाहीत ना, तर तुम्ही योग्य विचार करत आहात. ही भीती असलीच पाहिजे की मी गुंतवलेले पैसे बुडणार किंवा नाही बुडणार. तर मित्रांनो, हे जे लोक विचार करत नाहीत, बिनधास्तमध्ये काय तू काय म्हणतो 5% रिटर्न मिळतील, हा तो नातेवाईक सांगतोय लगेच पैसे काढतो देऊन टाकतो, त्याला भीती नाही वाटत ना, तू बुडणारच आहे, 100% बुडणार आहे. कधीही पैसे गुंतवताना मी माझ्या 22 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्ह विचार करतो. मी कुठेही स्टॉक विकत घेत असताना मला पहिली भीती वाटते की तो स्टॉक पडणार तर नाही ना, माझे पैसे बुडणार तर नाही ना. आणि मग मला भीती वाटते, माझी भीती ही मला प्रिपेअर्ड करते, माझ्या बेटरमेंटसाठी वाटते. मला थांबवण्यासाठी ती भीती नाही, मला ती माझ्या बेटरमेंटसाठी. मग मी काय करतो, चांगला रिसर्च करतो, ती कंपनी करते काय, काय प्रोडक्शन आहे, त्याचे काय डिमांड आहे, त्यांचे क्लायंट कोण आहेत, त्यांचे कॉम्पिटिटर कोण आहेत. सो बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास करतो, त्याचं चार्टवरती त्याचं खरंच लोकांना पण तो स्टॉक कन्सिडर आहे का, आणि त्याचे पॉझिटिव्ह साईड्स, प्रोज अँड कॉन्स, पॉझिटिव्ह साईड कोणत्या आहेत, निगेटिव्ह साईड कोणत्या आहेत ह्या लिहितो. आणि मग पॉझिटिव्ह साईड लिहिल्यानंतर मग मला समजतं की यार बुडण्याचे चान्सेस एवढे पर्सेंट आहेत, किंवा तो स्टॉक तिथेच थांबण्याचे किंवा खाली येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मी स्वतःला कन्व्हिन्स करतो की यस, हे बुडणार नाही आहे, आणि मग जाऊन मी पैसे लावतो. मला कोणीतरी सांगितलं, कोणीतरी टिप दिली, मला पटकन कोणीतरी वाटलं आणि मी जाऊन पैसे लावले, असं नाही करणार. सो ही जी भीती आहे याच्यामुळे मला ती ॲनालिटिकल बनवते, मला ते अभ्यास करायला भाग पाडते. आणि ही भीती खूप गरजेची. जिथं कुठं तुम्ही पैसे लावताय ना, त्याची ही भीती वाटलीच पाहिजे. म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावताना सुद्धा फंड मॅनेजर कोण आहे, त्याचा एक्सपिरियन्स काय, त्याची टीम कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. त्याची स्ट्रॅटर्जी काय आहे, काय ऑब्जेक्टिव्ह आहे त्याची स्कीम मागे, हे सगळं माहीत पाहिजे. त्या अल्फा काय, बीटा काय, शार्प रेशो काय, हे काय ते काय, हे सगळं बघितलं जातं. मग हे सगळं बघितल्यानंतर मी जाऊन म्हणतो की ठीक आहे, ही स्कीम या कालखंडासाठी, एवढ्या वेळेसाठी मी ह्याच्यामध्ये पैसे लावू शकतो. मग हे कमी होण्याचे चान्सेस एवढे पर्सेंट आहेत, एवढे पर्सेंट नाही आहेत. सो कधी पण तुम्हाला ही भीती वाटली पाहिजे. आता बरेचसे लोक म्हणतात थिंक पॉझिटिव्ह. माझं पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल काही मत नाही आहे, पण जी लोक सफल झाली आहेत ना, त्यांना भीती वाटते आणि त्यांना निगेटिव्ह विचार येतात. आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल तर ते खूप गरजेचे आहेत. मी तुम्हाला सिद्ध करू शकतो या सगळ्या गोष्टी. जी लोक इन्व्हेस्टिंग करताना घाबरत नाहीत किंवा कोणाच्या ट्रस्टवरती, कोणाच्या टिपवरती इन्व्हेस्टमेंट करतात, ती लोक 100% बुडतात. आज ना उद्या बुडणारच आहेत. माना अथवा मानू नका, भीती वाटली पाहिजे. 5% पैसे गुंतवताय, तुम्हाला भीती वाटली पाहिजे पैसे बुडतील का. बरं, का नाही बुडणार त्याची कारणं शोधले, प्रोज कॉन्स केले का, आणि जर नाही केलं तर बुडणार आहेत. तुम्ही कुठली तरी स्कीम चांगलं पास्ट परफॉर्मन्स बघताय, त्याच्यामध्ये पैसे लावताय, प्रोज कॉन केले का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड बघितल्यात का, और रिस्क रिवॉर्ड रेशो चेक केलं का, मिनिमम रिस्क किती आहे. मागच्या काही कालखंडामध्ये सुसाट सुटलंय, आता रिस्क किती वाढली, जर पडलं तर किती पडणार आणि वाढलं तर किती वाढणार. सॅच्युरेशनला पोहोचल्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट तर करत नाहीये ना, याची भीती तुम्हाला वाटली पाहिजे. नाही तर तुमचे म्युच्युअल फंडचे काही कुठलेही पैसे बुडणार आहेत किंवा कमी होणार आहेत. सो ही भीती वाटणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल मग मला भीती वाटते तर मी गुंतवणूक करायची नाही का. हे बघा, तुम्हाला तुमचे गोल अचीव्ह करायचे आहेत का नाही. मला भीती वाटते अपघात होण्याची, आणि ही भीती चांगली का वाईट, तर मी म्हणेल चांगली. कारण मला अपघात होण्याची भीती वाटते म्हणून मी गाडी व्यवस्थित 60-70च्या स्पीडनी हायवेला पण चालवतो, 80च्या स्पीडनी, जी काही गरजेची स्पीड आहे ती. ओव्हर स्पीडिंग मी करत नाही. मला भीती वाटते अपघात होण्याची म्हणून मी खूप सारं जेवण करून झोप येते तरी पण गाडी चालवत नाही. मला झोप आली की लगेच बाजूला घेतो, मी प्रिकॉशन्स लगेच घेतो. बघा, भीती कशासाठी आली आहे, माझ्या बेटरमेंटसाठी. मी भिलोच नाही, मी लय पॉझिटिव्ह थिंकर आहे. मी म्हटलं माझा अपघातच नाही होणार आणि 200च्या स्पीडनी गाडी चालवली, 150च्या स्पीडनी गाडी चालवली, तर माझ्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा काय अर्थ आहे.
जिथं मोठा हायवे वाहतोय आणि तिथं मेन रोडच्या मध्ये जाऊन उभा राहिलो मी, माझा अपघात होणार नाही, मी पॉझिटिव्ह थिंक करतोय. मित्रांनो, एखाद दिवशी बाय चान्स बाय लक नाही होणार अपघात, पण ठरलेला माझा अपघात. सो भीतीमुळे आपण प्रिकॉशन्स घेतो. काय करतो? प्रिकॉशन्स. थांबायचं नाही भीतीमुळे. भीतीमुळे थांबला तर संपला. सायकोलॉजी समजून घ्या. काय आहे ना, भीती वाटणं योग्य आहे. मी इथे कुठेतरी इंटरव्ह्यू वाचला होता इस्रोच्या सायंटिस्टचा. काय होतं त्याच्यामध्ये की ते कोणीतरी यांनी रिपोर्टरनी प्रश्न विचारला की तुम्ही ते मंगळयान एवढ्या कमी बजेटमध्ये पार मंगळावरती पोहोचवलं, असं झालं तसं झालं, तर तुम्ही किती पॉझिटिव्ह असाल, किती तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला असेल, असं तर तो प्रश्न होता. तर त्याचं उत्तर फार छान होतं. ते म्हणले जेवढा आम्ही पॉझिटिव्ह विचार केला त्याच्या 100 पट, त्याच्या 1000 पट जास्त आम्ही निगेटिव्ह विचार केला की कशा कशा पद्धतीने हे यान फेल होऊ शकतं, कशा कशा पद्धतीने हे यान फेल होऊ शकतं, असा आम्ही 1000 पट निगेटिव्ह विचार केला आणि त्याचे सगळ्यांचे प्रिकॉशन घेतले की ते त्या पद्धतीने फेल नाही झालं पाहिजे. आम्ही मॅक्सिमम निगेटिव्ह विचार केला की कसं कसं फेल होऊ शकतं आणि ते प्रिकॉशन्स घेतले, म्हणून आमचं यान सफलतेने मंगळावरती पोहोचू शकलं, व्हॉटएव्हर जे त्यांनी केलं होतं. थोडक्यात काय की तुम्ही निगेटिव्ह विचार केला पाहिजे. म्युच्युअल फंडला गुंतवणूक करताय, निगेटिव्ह विचार करा. पैसे बुडणार तर नाहीत ना. मग आता बुडणार तर नाहीत ना विचार केला आणि पैसेच नाही टाकले, गरीबच मरणार आहात. टाकायला तर लागणार. मग रिस्क काय, रिवॉर्ड काय, खरंच तुम्ही ते घेऊ शकता का? करा ना की मॅथमॅटिक्स. बरं, मागच्या काही कालखंडामध्ये तुम्ही जर विचार सेक्टर फंडला किंवा थेमॅटिकल फंडला रिस्क आहे, चांगली मोठी रिस्क आहे, मग अशा फंडमध्ये जाऊ नका. माहिती करून घ्या कुठं टाकताय पैसे, का टाकतायत. नाही तर एखादं सेक्टर फार जोरदार चाललंय, आता टाकले पैसे त्याच्यामध्ये. म्हणजे आता डिफेन्स खूप चांगलं चाललंय रिसेंटली, किंवा PSUचं खूप चांगला बोलबाला आहे, मग तुम्ही तिकडे जाऊन पैसे टाकले तर काय होणार तुमचं? आता नाही काय होणार लगेच, पण काही दिवसानंतर काहीतरी होईल. सो रिस्क किती आहे, रिवॉर्ड किती आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही हा विचार करत नाही, बँकेवाल्यांनी सांगितलं, बँकेवाल्याला काय कळतं, त्याचा अभ्यास किती आहे त्याच्यामधला, का तो नुसतं निवड करून आलाय तिथं आणि बसलाय, एक्सपिरियन्स काय त्याचा, किती वर्ष झालं तो स्वतः पैसे बनवतोय, का तो आत्ताच जॉबला लागला आणि तो तुम्हाला स्कीम सजेस्ट करतोय किंवा काहीतरी सांगतोय इकडे इकडे बनतायत. थिंक अबाउट दॅट. का बुडणार नाहीत याची माहिती घ्या कुठेही पैसे लावताना, आणि ते त्या पद्धतीने करा. बरेचसे लोक तर म्हणतात आम्हाला आवडत नाही बुवा असले रिस्की प्रोडक्टमध्ये, सगळीच रिस्क आहे हे पण समजून घ्या. लग्न केलं तरी रिस्कच आहे. ॲज एक्सपेक्टेड ती किंवा तो नाही भेटला तर कार्यक्रमच आहे. मग एक्सपेक्टेड कसं मॅच होऊ शकतं, अगोदर थोडंसं काळजी घेतली तर बऱ्याचशा गोष्टी टाळता येऊ शकतात. लग्नात खर्च पण होतो, म्हणजे फायनान्शियल रिस्क पण आहे, नुसतंच हे नाही आहे. हे 4-5 खर्च करतात, ते 4-5 ॲज एक्सपेक्टेड ती किंवा तो नाही भेटला की डिवोर्स, म्हणजे पैसे बुडाले. रिस्क तर घ्यावी लागणार, पण कॅल्क्युलेटेड घेणं खूप गरजेचं आहे. आणि पैसे बुडू शकतात का हा विचार माझ्या मते तरी योग्य आहे. फक्त बुडू शकतात का ह्या विचाराने तुम्ही जर थांबला तर ते तुम्हाला बरबाद करू शकतं. आणि बुडू शकतात का हा विचार तुमच्या डोक्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रोज आणि कॉन्स करतायत, योग्य माहिती गोळा करताय, व्हेरीफाईड करताय ती इन्फॉर्मेशन. समजा तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुम्हाला एक म्युच्युअल फंडची माहिती दिली असं असं, मग ती नेटवरती जाऊन मी तसंच आहे का ते चेक करा, तर अजून दुसऱ्या माणसाला विचारून ते चेक करा की ते तसंच आहे का. 4 ठिकाणी गेल्यानंतर जर सेम इन्फॉर्मेशन आहे तर बरोबर आहे, आणि जर ती सेम नाही आहे, काहीतरी त्याच्यामध्ये 19-20 किंवा फार मोठा बदल, 19-20चा फरक असणार आहे, पण फार मोठा बदल, हा काहीतरी वेगळं सांगतो तो काहीतरी वेगळं सांगतोय, तुम्ही माईट बी कोणीतरी चुकीचं बोलताय दोघांमधलं एक. तर याचा विचार करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की ही जी निगेटिव्ह मानसिकता आहे ती सफलतेसाठी खूप गरजेची आहे. मला भीती वाटते मी आजारी तर पडणार नाही ना, म्हणून मी काय करतो, डाएट फॉलो करतो, सकाळी एक्सरसाइज करतो, प्राणायाम करतो. मला जर ही भीती ज्या दिवशी संपेल की मी आजारीच नाही पडणार, नुसतंच पॉझिटिव्ह विचार करतोय, मजबूत खातोय काय पण, तर काही दिवसानंतर मी आजारी पडलेलं असेल, दवाखान्यात असेल. तर दिस इज द फॅक्ट. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगनी काहीही होत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग असणं खूप गरजेचं आहे, बट निगेटिव्ह थिंकिंग हे तुम्हाला बेटरमेंटसाठी येतं. आणि मला असं वाटतं की नेचरने जर निगेटिव्ह थिंकिंग दिलेलं आहे, विचार दिलेला आहे, तर तुम्ही काहीतरी स्टडी करावं, काहीतरी त्याच्यातली माहिती घ्यावी याच्यासाठी दिलेलं आहे. नक्की जर तुम्ही निगेटिव्ह थिंकर असाल आणि तुम्हाला वाटत असेल की यस निगेटिव्ह थिंकिंग फार महत्त्वाची, तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की निगेटिव्ह थिंकिंगमुळे तुम्ही थांबायचं नाही आहे, प्रोज कॉन चेक करायच्या. आणि तुम्ही जर पॉझिटिव्ह साईड जास्त असतील तर नक्की तिकडे जायचं आहे. कॅल्क्युलेटरलीच रिस्क घ्यायला हरकत नाही. थोडं लय तरी पण भीतीच वाटते तर काही पैसे थोडे टाकायचे, 100 रुपये त्यातले 20 रुपये 30 रुपये टाकून टेस्ट करायचं. आणि टेस्ट पॉन्झी स्कीमला नाही करत बसायचं की 6 महिने पैसे आले आता हे तर मला तर बरोबर वाटायला लागलं आणि पैसे टाकून देत. कायदेशीर आहे का त्याचा विचार करायचा. म्युच्युअल फंड आर लिगल, शेअर मार्केट ऑल्सो लिगल, फ्युचर ऑप्शन नका करू. इन्व्हेस्टिंगला काहीच अडचण नाही आहे. गोल्ड लिगल आहे, तुमचं डेट मार्केट लिगल आहे, कॉर्पोरेट FDs आहेत, खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर त्याचा विचार तुम्ही नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा. हे आवडीचा विषय नाही आहे, तर हा तुमच्या आयुष्याचा विषय आहे, म्हणून याला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेऊन. धन्यवाद.